झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेब अनंतात विलीन झाले, मात्र आठवणींच्या रूपात ते आजही आपल्या सोबत आहेत। बाळासाहेबांचे स्नेही अरुण सोनळकर यांनी त्यांच्या आठवणी झी 24 तासशी शेअर केल्या। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। महाराष्ट्राचा नेता हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फक्त उरल्यात त्या आठवणी, आणि ह्याच आठवणींचा उजाळा देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अरुण सोनळकर। हे यांचे जिव्हाळ्याचे मित्र आहेत, जिव्हाळ्याचा यांचा घरोबा होता। त्यांच्याकडून जाणून घ्या का बाळासाहेब ठाकरेंची काय आठवणी आहेत। मान्य बाळासाहेबांना मित्र म्हणणं चुकीचं आहे। ते माझं दैवत होते आणि ते माझ्यावर प्रेम करायचे। त्या प्रेमापोटी केवळ ते माझ्याकडे यायचे। ॲडमिनिस्ट्रेशन आणि सिक्युरिटी मॅनेजर म्हणून काम करायचो तेव्हा आमची ओळख झाली। मी ऑफिसमध्ये असताना मला पॅरालिसिसचा अटॅक आला। मला पॅरालिसिसचा अटॅक आल्यावर ऑफिसमधनं मला गायकांनी हिंदुजामध्ये नेण्यात आलं। बाळासाहेबांनी पहिल्यांदा उद्धवसाहेबांना तिथं पाठवलं आणि एक सगळी व्यवस्था करायला सांगितली। त्यावेळेला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जागा नाही, कॉट कुठे मिळेल वगैरे धडपड चालू असताना जेव्हा उद्धवसाहेब आले तेव्हा ज्या रूममध्ये बायपास झाल्यानंतर आदरणीय बाळासाहेबांना ठेवण्यात आलं होतं किंवा ठेवलं होतं, त्याच रूममध्ये माझी व्यवस्था करण्यात आली। ते मासे खाण्यासाठी तुम्हाला आवर्जून फोन करायचे किंवा तुम्ही त्यांच्याकडे जायचे मासे खायला, असं एक नातं होतं। मासे खाणं किंवा बाळासाहेबांना दोन गोष्टी खूप आवडायच्या। त्याच्यामध्ये एक खिमा पॅटीस आणि दुसरं म्हणजे पापलेट। त्या पापलेट खायला त्यांच्याकडे असलं की त्यांनी केलं की कधी आठवण आली की आज पापलेट आहे तुम्ही या, मग मी ऑफिसमधनं सुद्धा तेवढ्यासाठी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या बरोबरीने ते खाल्लेलं आहे। क्रिकेट मॅच तुम्ही एकत्र बघितलेली आहे, तर बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात आवडता प्लेअर कुठचा, ज्याच्यावर त्यांनी नेहमीच ते विश्वास ठेवायचे? आपल्या सगळ्यांचा आवडता जो प्लेअर आहे तोच त्यांचा सगळ्यात आवडता होता अलीकडे, सचिन तेंडुलकर। घरातलाच एक माणूस गेलेला आहे आणि मी पर्सनली तरी ह्यातून बाहेर पडू शकत नाही असं सोनळकरांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत सर्वांचीच अशीच एक कंडिशन्स आहे का जे जवळचे जिव्हाळ्याचे संबंध ठेवले बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांची सर्वांची अशीच स्थिती आहे। आता फक्त उरल्यात त्या आठवणी, कारण एवढा मोठा माणूस आपल्यातून निघून गेला आहे। झी 24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।